पाणी पटकन. अवकाश काय झालं? आशू काय झालं हिला? शिवा अगं आशू काय झालंय? एवढं काय पॅनिक होताय? धडपडली असेल कुठेतरी. नाही म्हणजे फार लागलेलं दिसत नाहीये म्हणून. तिला पाय टेकता येत नाहीये आणि फार लागलं नाही काय? पाणी पिया. आशू अरे सांग ना काय झालं? तो पाय मुरगळला तिचा. आशू तुला किती वेळा सांगितलंय तिच्यावर चिडायचं नाही म्हणून? मग भाऊ मी काय केलंय? तीच पडली स्वतःहून. आशू पण काय एवढं बोलायचं? काय एवढं चिडायचं? माझी काय चूक आहे आई? मी आता काही चिडायचंही नाही का मी माझ्या बायकोवर? सीताई नाही मला कळतंय माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला असेल पण पण मला तिथे गुदमरलं. मला काही कळलं नाही त्यांच्याशी काय बोलायचं. मग मी निघून गेले. हरकत नाही शांत होतो. हो शिवा तू तुझी काळजी घे. बघितलंस ना आता लागलंय की तिथे. खूप दुखतंय का ग? मला ना आजकाल कळतच नाही या घरचं मूल नक्की कोण आहे. नाही लाड कोणाचे भलत्याचेच होतात ना. ताई बास सतत तुझं तेच असतं. आणि हे बघा तिला जरी लागलं असलं ना तरी तिला कुठली मुभा द्यायची नाही. जे आपण तिच्यासाठी ठरवलंय तेच होणार. आशू शांत हो ना जरा. किती बोलशील? तिला तेच हवंय अगं आई. आशू पण तिने सांगितलं ना तिला ते सहन झालं नाही म्हणून. आणि ट्विटरने आपल्याला काय सांगितलं ते तू विसरलायस का? आशू तू जरा शांत बस. मुरगळलाय पाय तिचा. तिला आधीच त्रास होतोय. ठीक आहे स्प्रे आणतो. मग उद्याचा प्लॅन कॅन्सल का? काय मॅरेथॉन आहे? नाही खूप इम्पॉर्टंट आहे. वट्टपौर्णिमा आहे उद्या. नाही मी बघेन ते बरोबर. मला वाटेल बरं तोपर्यंत. हो बघू मला पाय. शिवा मला पाय बघू दे. स्प्रे मारायचा आहे मला. दुखतंय ना तुला? शिवा पटकन. अरे आशू मुद्दाम करतोयस का? भाई साफ करावं लागेल. साफ करावं लागेल. नाही पण काय म्हणजे आता तुम्ही रात्र शाळेत जाणार? यांच्याकडे दुसरं ऑप्शन पण नाहीये. ऑप्शन पण नाही. अरे नाही पण जमेल ना तुम्हाला? जमेल म्हणजे ए चंदन भाई तू पण येतो का? ए चल ना भाई. ए चल मध्ये. दप्तर घ्यायच्यासाठी तिकडे पास झालं ना पार्टी सुद्धा आहे. तू अगोदर शाळेत जा, परीक्षा दे, पास हो, मग पार्टीचा. आणि बाबा माझं शिक्षण झालंय. डोंट वरी. डोंट भाई करू नका. चंदन अरे चंदन कुठे चाललंय भाई? हे नको रे. अरे चंदन भाई चंदन हे बघ मला माहिती आहे तू माझ्याशी बोलत नाहीयेस आणि तुझ्यासाठी आपला संबंध संपलाय. माझ्यासाठी नाही. मी अजूनही तुझी बायको आहे आणि म्हणूनच मी आज वटपौर्णिमेचा उपवास धरलाय आणि आता पूजा पण करायला चालली. तुला माझ्यासाठी थोडं पण काही वाटत असेल तर तू येऊ शकतोस माझ्यासोबत. चंदन आजमध्ये ए चंदन ठीक आहे काही हरकत नाही. नको येऊस. मी जाऊन येते. तुझ्यासाठीच करते हे आणि नेहमी करत राहीन.
स्वप्नातल्या चांदण्याच लागी ऐकलं का? ह्याला म्हणतात आदर्श सूल. चंदन, तुला काही कळत नाही? मी काय केलं? तू माझ्यासाठी काहीच करत नाहीस. एक मिनिट, हे बघ दिव्या, तू मगाशी बोललीस ना की माझ्या नवऱ्याने कसंही वागवलं तरी मी आले, तेव्हा मला वाटलं तुला तुझ्या चुकांची जाणीव होती, पण नाही, तू काही सुधारत नसते. कशाला आलो मी इकडे? मी चाललोय, बाय.